डिसिजन, ठीक आहे, किंवा तो जो कंडिशन आहे तो सॅटिस्फाय नाही झाला तर काय डिसिजन, म्हणजे त्याला म्हणतो आपण अदरवाईज किंवा एल्स. तर इथं सुद्धा बघा, जर ही कंडिशन जर सॅटिस्फाय नाही झाली तर तुमच्याकडे काही डिसिजन आहे का, तर त्यालाच म्हटलं जातं आपण एल्स. आणि एल्सला कंडिशन नसते, कारण एल्स हा पूर्णपणे ह्या कंडिशनवर डिपेंड आहे. ही कंडिशन फेल झाली म्हणजे एल्स तुमचा एक्झिक्यूट होणार, आणि ही कंडिशन ट्रू असेल तर इफची बॉडी एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, म्हणजे एल्स हा तुमचा हा पूर्णपणे वर जेवढे काही तुमचे कंडिशन आहेत, म्हणजे आता एकच कंडिशन आहे, वर जेवढे वर कंडिशन्स आहेत त्या पूर्ण कंडिशनवर डिपेंड आहे. एक कंडिशन वरची जी आहे ती फेल झाली म्हणजे तुमचा एल्स प्रिंट होणार. अदरवाईज ह्या एल्स मध्ये लिहितो एल्स कोलन इंटर. बघा इफच्या खाली बरोबर एल्स आहे, कोलन इंटर व्हाईट स्पेस, आणि इथं आपण लिहूया प्रिंट एन कॉमा करतो, म्हणजे जी काही व्हॅल्यू येईल तिथं पहिला प्रिंट करेन, आणि इथं लिहितो नंबर इज ऑड. आता काय येईल बघा, 24 नंबर इज इवन येईल. जेव्हा मी 25 लिहिन तर तो पहिल्यांदा चेक करेल की इफ ची कंडिशन ट्रू आहे का. तर मला इथे दिसते की 25 मॉड्यूल 2 ह्याचा आन्सर 1 येईल, असं 1 येईल. हॅलो, रेकॉर्डिंग ठीक आहे चालू आहे. हा ठीक आहे, ह्याचा आन्सर 1 येईल, आणि 1 हा काय 0ला मॅच होत नाही, म्हणजे कंपॅरिझन ऑपरेटर्स मध्ये हा ट्रू होत नाही. त्यामुळे इफ हा काय कंडिशन ट्रू नसल्यामुळे काय तो बॉडी एक्झिक्यूट करणार नाही. मग ही कंडिशन ट्रू नाही ह्याचा अर्थ तुमचा एल्स कडे जाणार आपण, आणि एल्सला काय कंडिशन नाही, तो एल्स प्रिंटच करणार. एन इज ऑड, 25 इज ऑड. ठीक आहे, इफ एल्स. जसं की आपण मार्क्स घेतले होते पास, आता ग्रेटर दॅन इक्वल टू 35 आहे म्हणजे पास आहे हे आपल्याला माहित आहे. जर मॅडम 24 मार्क्स असतील तर काही डिसिजन आहे का, नाही. म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाल्यावर काय करायचं आपल्याला तो सांगतो आपल्याला एल्स. मी तर लिहितो एल्स, प्रिंट करूया आपण फेल. तर आता आन्सर येईल तुमचं फेल. आणि जर इथं मी सपोज मार्क्स कॉमा करत असेल तर मार्क्स सुद्धा तिथे प्रिंट होतील, कारण मार्क्स हा व्हेरिएबल आहे ना आपला. 24 फेल. मग तुम्ही किती व्हॅल्यू जर इथे दिले तरी ऑटोमॅटिकली तो रन करेल कंडिशनलच्या बेसवर. ठीक आहे, अजून एक गोष्ट, इफ बघा मार्क्स ग्रेटर दॅन 35 किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू 35 व्हॉट एव्हर, आणि प्रिंट फेल. ठीक आहे, आणि एम आपण एक असाइन करून घेऊया, एम ची व्हॅल्यू समथिंग. मला सांगा, तर तुम्ही मला सांगा की इफचा कोड माझा चुकीचा आहे की बरोबर आहे. इफचा कोड म्हणजे कोडिंग माझं बरोबर आहे की चुकीचं आहे. कारण की 35च्या अबाव पास पाहिजे ना, इथं फेल आलेला आहे आन्सर. कोणी सांगेल का? नाही, मला म्हणजे इथं 35 ग्रेटर दॅनच लिहायचं आहे, पण इथं पासच्या ऐवजी फेल आलेला आहे, म्हणजे कोड चुकीचा आहे का असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे, इकडे पहा, आपल्याला माहित आहे की कंडिशन जर ट्रू असेल तर पास येणं गरजेचं आहे, पण इथं बॉडीमध्ये प्रिंट फेल झालेला आहे. तर कशामुळे झालेलं आहे? हे प्रिंट जे तुम्ही बॉडीमध्ये लिहिलेलं आहे ना, हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय प्रोव्हाइड करताय. इफचं काम एवढंच आहे, तो कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे ह्याच्या बेसवर लूप मध्ये इंटर करायचं का नाही एवढंच चेक करेल. तुम्ही ह्याच्यामध्ये फेल लिहा किंवा 1 2 3 लिहा,
किंवा ABCD लिहा, त्याला काही फरक पडत नाही. तो तुमचा डिसिजन आहे की तुम्हाला काय डिसिजन करायचा आहे. म्हणजे ह्या बॉडीमध्ये पूर्णपणे कंट्रोल तुमचा आहे. तुम्ही काही लिहू शकता. म्हणजे डिसिजन हा जो आहे पार्ट, स्टेटमेंट बॉडी डिसिजन काही म्हणा, तो पूर्णपणे तुमच्या हातात कंट्रोल आहे. फक्त ही कंडिशन ट्रू आहे की नाही, आणि ट्रू असेल तर त्याच्यामध्ये इंटर करणे, अदरवाईज पुढे एल्स असेल तर एल्स कडे जाणे, हा फक्त तुमचा कोड चेक करतो. ठीक आहे. अदरवाईज ह्या बॉडीमध्ये कंट्रोल तुमचा आहे. तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. जेवढे लाईन्स लिहायचे तेवढे लाईन्स लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही इफ एल्सचा कोड लिहू शकता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की इथे जरी फेल आलेला असेल, इथे मी फेल लिहिलेला असेल, तर हे कोडिंगची चुकी नाही, ही आपली चुकी आहे. आणि आपण लॉजिक लिहिलेलं आहे आणि आपण एक आउटपुट डिसिजन वेगळा घेतलेला आहे. तर प्रॅक्टिकली आपण चुकलेलो आहे. इथे आपण पास लिहायला हवं होतं, कोड चुकीचा नाही इथे. ठीक आहे. म्हणजे बॉडीमध्ये आपण जे लिहिल तेच तो फक्त प्रिंट करेल. त्याचं काम एवढंच आहे की कंडिशनल स्टेटमेंट बरोबर आहे की फेल आहे, फॉल आहे, हे फक्त तो चेक करायचा प्रयत्न करेल. फॉल्स आहे एवढं चेक करायचा प्रयत्न करेल तो. तर अशा पद्धतीने इफ एल्स रन होतो. आता इफ एल्स जर आपल्याला इथे बघा, इथे दिसत असेल तुम्हाला, इथे स्टार्ट इफ कंडिशन ट्रू इफ ची बॉडी, नसेल ट्रू एल्स बॉडी, आणि डायरेक्ट एक्झिट. स्टार्ट इफ कंडिशन पहिल्यांदा चेक होईल. इफ कंडिशन ट्रू असेल तर इफ बॉडी, अदरवाईज एल्स बॉडी. फॉल्स असेल तर, आणि डायरेक्ट एक्झिट. हा त्याचा फ्लो चार्ट आहे. आधी इफ मध्ये काय होता, इथे एल्स मध्ये काहीच नव्हतं, एम्प्टी होता. म्हणजे फॉल्स मध्ये काहीच नव्हतं, एम्प्टी होतं, म्हणून तो डायरेक्टली एक्झिट करत होता. आता मी ते एल्स फॉल्स झाल्यावर एल्स ऍड केलेला आहे. म्हणजे हा एल्स पूर्णपणे डिपेंड आहे ह्या कंडिशनवर, त्यामुळे इथे कंडिशन लिहायची गरज नाही. ठीक आहे. तर हे झालेलं आहे इफ एल्स. मी अजून एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सपोज ए मध्ये आणि बी मध्ये अशी व्हॅल्यूज आहेत. आता मी काय करतो, इफ ए ग्रेटर दॅन बी मला प्रिंट करायचं आहे. बघा, ए इज ग्रेटर दॅन बी. मी असं का लिहितोय, ह्याचा अर्थ की ए ची व्हॅल्यू मला इथं प्रिंट करायची आहे आणि इथे मला बी ची व्हॅल्यू सुद्धा प्रिंट करायची आहे. आता ग्रेटर दॅन आणि लेस दॅन आहे, त्यामुळे फक्त मी ते एल्स लिहितो, कारण की हे जर ट्रू नसेल तर ह्याचा अर्थ की बी लेस दॅन ए आहे. सॉरी, ए लेस दॅन बी आहे. ए इज लेस दॅन बी. बघा, ह्याचा आन्सर काय येईल, 85 is greater than 59. 8 is less than 59. 80 is greater than 59. 80 is greater than 50. 80 is less than 500. बघा कंडिशनल कसा चेंज होत आहे आणि कसा चेक पण होत आहे. पायथन इंटरप्रेटेड लँग्वेज आहे, तो लाईन बाय लाईन करेल. पहिल्यांदा ही कंडिशन चेक करेल, ट्रू असेल तर इंटर, एक्झिक्यूट, एक्झिट. फॉल्स असेल एल्स कंडिशन, इंटर, एक्झिक्यूट, एक्झिट. अशा पद्धतीने तुमचे इफ आणि एल्स रन होतात. सर्वांना इफ एल्स समजलं का, की कोणाला डाऊट आहे? मला आन्सर द्या सर्वांनी. थंब केलं तरी चालेल. ओके. कारण आज आपण फक्त इफ एल्स पाहणार आहे. मी आता इफ एल्स घेतो आणि त्यानंतर आपण काही प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता नेक्स्ट पॉइंट बघा. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर मी फक्त दोनच कंडिशन बघतोय, एक तर ट्रू असेल तर कोड, अदरवाईज एल्स. जर मला 2 किंवा 2 पेक्षा कंडिशन जर ऍड करायचे असतील, 2
किंवा 2 पेक्षा जास्त, तर तिथे वापरलं जातं इलिप कंडिशन. आता इथे बघा, मी इथे करतो 80, इथे करतो 80. मला सांगा 80 इज लेस दॅन 80 हे करेक्ट आहे का? नाही, कारण की 80 आणि 80 दोन्ही सेम आहेत. मग मी ते अजून एक कंडिशन लिहू का? अजून एक कंडिशन लिहायचं असेल तर मला इफ आणि एलच्या मध्ये लिहावी लागेल. कोणती? इलिप ए इक्वल टू बी असेल तर प्रिंट ए and B both are same. आता हा कसा रन होईल बघा. तुम्ही जेव्हा व्हॅल्यू पास करा तेव्हा पहिल्यांदा इफ ची कंडिशन चेक होईल. इफ ची कंडिशन ट्रू आहे का? ए ग्रेटर दॅन बी आहे का? नाहीये, कारण की ते ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर ट्रू आला असता. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन तर नाहीये. मग तो चेक करेल सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन इलिपने शो केलं जातं. सेकंड कंडिशन ट्रू आहे का? येस. मग सेकंड कंडिशनची बॉडी. थर्ड कंडिशन कडे जायची गरज नाही, एल्स कडे जायची गरज नाही. आता इथे बघा 8, 80 आणि 8. मला सांगा ए इज ग्रेटर दॅन बी. ट्रू आहे, डिरेक्टली बॉडी इफची आणि एक्झिट. ए इज ग्रेटर दॅन बी आहे का? नाही, फॉल्स आहे. सेकंड, ए इज इक्वल टू बी आहे का? नाही, फॉल्स आहे. हे वरचे दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे एल्स, अदरवाइज हे प्रिंट करा. ए इज लेस दॅन 800. बघा, तुमचे जेवढे इलिप असतील, इलिप भरपूर असू शकतात. ह्याच्यामध्ये अजून एक इलिप ऍड करेन मी. ठीक आहे, काय करतो बघा, इलिप मी काय करेन, ए इज ग्रेटर दॅन 100. एक सिंपल एक्झाम्पल घेतो, ए इज ग्रेटर दॅन 100 आणि इथे फक्त मी लिहितो प्रिंट ठीक आहे. आता मला 100 पेक्षा जर व्हॅल्यू जर मी जास्त घेत असेल तर मला सांगा काय प्रिंट होईल. आता तुम्ही मला सांगा, हा फ्लो बघा आणि आपण कुठल्या बॉडीला प्रिंट करणार आहे हे मला तुम्ही आन्सर सांगा. इथे ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 120, बी दिलेलं 800. तर इथे आन्सर काय येईल? लाईन बाय लाईन चेक करा, कुठे कंडिशन ट्रू होईल तिथे आपण एंटर करणार. ए इज ग्रेटर दॅन 100. ए इज ग्रेटर दॅन 100. ठीक आहे, पहिली कंडिशन ट्रू आहे का? कंडिशन ट्रू आहे का इफची? नो. सेकंड कंडिशन ट्रू आहे का? थर्ड कंडिशन ट्रू आहे का? येस. आता सांगा, आता काय येईल? 120 is less than 80. 120 is less than 80. नाही. A is greater than 100. A is greater than 100 तीच आहे ना सर. म्हणजे A is greater than B येईल असं म्हणायचं का तुम्हाला? A is greater than 100. फर्स्ट आहे ना, A is greater than greater than 120. हा, फर्स्ट तुम्ही ए आणि बी च्या लँग्वेज मध्ये जरी सांगितलं तरी चालेल मला. A is greater than B. greater than B. B. बघा, तुम्ही हे जे व्हॅल्यू दिले ना लाईन बाय लाईन बघा, पहिली कंडिशन ट्रू आहे का? येस. मग पुढे जायचीच गरज नाही मला. पुढे तो जाणारच नाहीये, डिरेक्टली ह्याला प्रिंट करेल. भले इथे कंडिशन जरी तुमची ट्रू असेल तर पहिल्यांदा कंडिशन जी सॅटिस्फाय होईल तोच प्रिंट होईल. म्हणजेच काय, 120 इज ग्रेटर दॅन 80. ए इज ग्रेटर दॅन बी.
जो कंडिशन पहिल्यांदा ट्रू होईल तो तुमचा प्रिंट होईल. आता मला सांगा काय आन्सर येईल. कोणती लाईन पहिली, ही फर्स्ट लाईन आहे, ही सेकंड लाईन आहे, ही थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन, कोणती लाईन प्रिंट होईल. फोर्थ लाईन. 99 is less than B. करेक्ट. येस, म्हणजे ही कंडिशन ट्रू आहे का. नाही, कारण की ए इज ग्रेटर दॅन बी ट्रू नाही. ए इक्वल टू बी ट्रू आहे का. नाही. ए इज ग्रेटर दॅन 100 ट्रू आहे का. नाही. म्हणजे काय राहिला कोण. एल्स, म्हणजे ए इज लेस दॅन 100. आता सांगा पाहू. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन. A and B both are same. Yes, A and B both are same. बोथ आर सेम. ठीक आहे. पहिली कंडिशन फॉल्स आहे, सेकंड कंडिशन ट्रू आहे, देन डन. आता समजलेलं आहे, एक्झिक्युशन समजलेलं ना, स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन अशा पद्धतीने होत असतं. मी अजून एक कोड घेतो, तुम्ही मला याचा आन्सर सांगायचा. m इक्वल टू समथिंग, इफ m इज ग्रेटर दॅन 75, बघा मी कोड कसा लिहितो आणि माझी अलाइनमेंट बघा. चा आन्सर काय येईल. ओ ग्रेट, फर्स्ट वाला. अजून कोणी सांगेल का. O grade. ओ ग्रेट. ठीक आहे. 67 चा आन्सर काय येईल. A grade. E grade. करेक्ट. ए ग्रेट. 46 चा आन्सर काय येईल. B grade. बरोबर आहे. बघा पहिली कंडिशन ट्रू आहे का. नाही. सेकंड कंडिशन ट्रू आहे का. नाही. थर्ड कंडिशन ट्रू आहे का. येस. बी ग्रेड एक्झिक्यूट. आणि मी 30. फेल. फेल. अजून कोणी सांगते का. Fail. करेक्ट. फर्स्ट कंडिशन फेल, सेकंड कंडिशन फेल म्हणजे फॉल्स, थर्ड कंडिशन फॉल्स, फोर्थ कंडिशन फॉल्स, डायरेक्टली एक्झिट म्हणजे एल्स कंडिशन. आणि आता मला थोडं चॅलेंजिंग विचारायचं आहे. ह्याचा आन्सर काय येईल. B grade. B grade. बी ग्रेड. गुड. अजून कोणी सांगेल का. ह्याचा आन्सर काय येईल. ए ग्रेड येणार नाही का. कारण की 75 अबव पाहिजे सर. ए ग्रेड नॉट ओ. सॉरी, 60 above. साठी इक्वल्स टू नाही, Not equal to. हो आहे ना. करेक्ट. म्हणजे येस, एक्झॅक्टली इक्वल्स टू. बरोबर आहे, तुमचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. हे तर ट्रू नाहीच आहे. पण इथे जेव्हा आपण कंडिशन चेक करायला येतो ना, 60 ग्रेटर दॅन 60 हे ट्रू नाही. ओके. 60 ग्रेटर दॅन 60 हे ट्रू नाहीये का. कारण तो स्ट्रिक्टली आहे, तो फॉल्स आलेला आहे.
जेव्हा तुम्ही इक्वल टू कराल तेव्हा ते ट्रू होईल. मग तुम्हाला 60 ला कन्सिडर करायचं असेल तर तुम्हाला इथे लिहावं लागेल इक्वल टू. इथे 45 ला कन्सिडर करायचं असेल तर इथे लिहावं 45 आणि इथे 35 लाही कन्सिडर करायचं असेल तर इथे लिहावं इक्वल टू. मग तुम्ही जर इथे 35 देत असाल तर तुम्ही सी ग्रेड मध्ये जाल, अदरवाईज तुम्ही डिरेक्टली फेल व्हा, डिरेक्टली फेल. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इफ इलिफ एल्सचा कोड लिहू शकता. आता सर्वजण म्हणेल की 60 to 75 अशी मला रेंज लिहायची आहे, म्हणजे अँड एम लेस दॅन 75 असा कोड लिहायचा आहे. काही प्रॉब्लेम नाही, लिहू शकता. रेंज आहे 60 to 75, 45 to 60. परंतु एवढं लक्षात घ्या, जर 75च्या अभाव असेल तर तो डिरेक्टली इथे जाणारच आहे. तर 75च्या बिलो आहे म्हणून इथं आलेला आहे, म्हणजे ऑलरेडी तुमची रेंज तयार झालेली आहे 60 to 75. बघा, इथं 60 to 75 रेंज असेल तर 75च्या अभाव असेल तर तो ह्याच्यामध्ये इंटर करणारच आहे. तर 75च्या बिलो आहे म्हणून तो सेकंड कंडिशन कडे येतोय. ह्याचा अर्थ काय, तुम्ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 75च्या बिलो आहे, फक्त मला चेक करायचं कंडिशन की ती 60 अभाव आहे का. जर 60 अभाव असेल तर दोघांच्या मध्ये आहे म्हणून आपण ए ग्रेड. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कोड लिहू शकतो. तुम्हाला रेंज लिहायचं आहे तर रेंज सुद्धा लिहू शकता, 60 to 75, 75 to 100, 45 to 60, 35 to 45 अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. अजून एक ह्याच्यामध्ये गोष्ट मी ऍड करतो, तुम्हाला एल्स लिहायचंच आहे असं कंपल्शन नाही. तुम्ही इलिफने सुद्धा कोड एंड करू शकता. एल्स लिहायचंच आहे असं काही कंपल्शन नाहीये, तुम्ही इलिफने सुद्धा कोड एंड करू शकता. फेल. ठीक आहे, एल्स हा अदरवाईज आहे. जर तुम्हाला अदरवाईज वापरायचं नसेल तर तुम्ही कंडिशन द्या, ते तुमच्या लॉजिकवर डिपेंड आहे. तर एल्सनेच एंड करायला पाहिजे असं कोणताही मॅन्डेटरी रूल नाहीये. तुम्ही एल्स लिहू शकता, अदरवाईज इलिफनेही क्लोज करू शकता, पण इफने स्टार्ट झालाच पाहिजे. इफने स्टार्ट झाला पाहिजे, एल्सने एंड व्हायलाच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही इफ एल्सच्या ऐवजी इफ इलिफ वापरला दोन तरी चालतं. बायनर साठी इफ इलिफ वापरलं चाललं, तर इलिफ साठी परत कंडिशन द्यावी लागते म्हणून आपण एल्स वापरतो. ठीक आहे, तर हा झालेला इफ इलिफ, इफ एल्स, इफ इलिफ एल्स. आता थोडं आपण नेस्टेड कडे जाऊया. नेस्टेड म्हणजे काय, लूप मध्ये लूप, ह्याला आपण नेस्टेड म्हणतो. आता तुम्ही मला ह्याचा आन्सर सांगायचा, बरं काय. इफ एम equal to 0, if 5 print m is three and 5. ह्याचा आन्सर काय येईल सांगा. थ्री अँड फाईव्ह नाही, 2 and 5. सॉरी, प्रिंट मध्ये जे दिलेले आहे ना ते सर 20 येणार इफ डिव्हिजिबल बाय 2 and 5. ठीक आहे. आता मी थोडं काय करतो, तुम्हाला सिंपल पायथन लिहितो इथे. ठीक आहे, आता मी फक्त तुम्हाला कॉम्प्लिकेटेड करून मी तुम्हाला फक्त विचारतोय, तुम्ही फक्त मला आन्सर सांगायचं बरं का. तुमचं लॉजिक मला बघायचं आहे, तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय.
आन्सर काही असू शकतात. तुमचं लॉजिक मला बघायचं म्हणजे तुम्हाला किती समजलं ह्याच्यावर मला समजेल. ठीक आहे. 21 व्हॅल्यू आहे. एक मिनिट. हॅलो. तर पायथन प्रिंट होईल, पायथन 1 प्रिंट होईल, पायथन 2 प्रिंट होईल की पायथन 3 प्रिंट होईल? पायथन 3. पायथन 2 होणार सर. पायथन 3. पायथन 3. गुड. सॉरी सर, पायथन 2 होणार कारण की 3 ने डिवाइड होते ना 21. प्रिंट पायथन 2 होणार. ठीक. बाकीचे बॉईज मध्ये पण आन्सर द्या जरा. पायथन 2 पायथन काय प्रिंट होईल? आपण सिक्वेन्स वाईज कोड चेक करूया. ठीक आहे. बघा, पहिली कंडिशन ट्रू आहे का? नाही. म्हणजे हा जो इफ आहे ना, हा तुमचा मेन इफ आहे. हा इफ जर ट्रू असेल तरच तो ह्या लूप मध्ये एंटर करेल आणि त्या लूप मध्ये परत इफ एल्स आहे. पण तो ह्या मेन लूप मध्ये तो एंटर करणार नाही, तो एल्स कडे जाईल. पण एल्स कडे गेल्यानंतर त्याला समजेल की ह्याच्यामध्ये अजून एक इफ एल्स आहे. म्हणजे 21 ही कंडिशन ट्रू न केल्यामुळे तो एल्स कडे इथे येईल. इथे कंडिशन चेक करायला लागेल. आता इथे कंडिशन चेक करत राहील तो की एम हा पूर्णपणे 3 ने डिवाइड होतो का, म्हणजे रिमाइंडर 0 येतो का? तर ऑब्विसली येतो. तर डायरेक्टली काय करेल, पायथन 2 प्रिंट करेल. जर ही कंडिशन जर फेल्स असती तर ह्याचा हा एल्स आहे, तर पायथन 3 आलाच ना. म्हणजे ह्याचा आन्सर पायथन 2 येणार आहे. हे सांगा बघू. पायथन 1. पायथन 1. पायथन 1 बरोबर आहे. कारण की पहिल्यांदा चेक करेल हे ट्रू आहे का. आता 22 ला 2 ने डिवाइड करून रिमाइंडर 0 होतो, कंडिशन ट्रू आहे. मग तो ह्या लूप मध्ये एंटर करेल आणि ह्या लूप मध्ये आल्यानंतर त्याला परत दिसेल की परत एक लूप आहे. तर हे बघा, हे इफ एल्स हा एक वेगळा आहे, हा इफ एल्स हा एक वेगळा आहे आणि हा इफ आणि हा एल्स हे वेगळे आहेत. म्हणजे हा मेन आहे, मेन मध्ये इंटरनल आहे आणि एका मेन मध्ये एक इंटरनल आहे. म्हणजे ह्याला आपण म्हणतो नेस्टेड इफ. नेस्टेड इफ म्हणजे इफ मध्ये इफ. तसे नेस्टेड लिस्ट सुद्धा असतो, लिस्ट मध्ये लिस्ट, त्याला नेस्टेड लिस्ट म्हटलं जातं. तर ह्याचा आन्सर आहे पायथन 1. ह्याचा आन्सर काय येईल? पायथन 2. अजून कोणी आन्सर देईल का? पायथन 3. काय येईल आन्सर फायनल? हा, ठीक आहे. एक्झिक्युशन बघा, स्टार्ट पासून एम मॉड्यूल 2 ही कंडिशन ट्रू नाही, त्याच्यामुळे इथे आपण जाऊ शकतच नाहीये, संबंधच नाहीये. एल्स मध्ये जाईल, एल्स मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ही कंडिशन चेक होईल. तर ही कंडिशन फॉल्स आहे, म्हणजे एल्स ह्या इफचा हा एल्स आहे. हा फॉल्स झाला तर ह्या इफचा हा एल्स, डिरेक्टली प्रिंट पायथन 3. अशा पद्धतीने तुमचं लॉजिक रन होतं, म्हणजे पायथनचा कोड, इफचा कोड रन होतो. ठीक आहे. आता सगळे आपण पायथन 1, पायथन 2, पायथन 3 सगळे प्रिंट केलेले आहेत. हवं असेल तर हे एक पाहूया आपण. ह्याचा आन्सर काय येईल? पायथन 2. पायथन 2 जे म्हणणार आहेत
त्यांनी मला कोड एक्झिक्युशन चेक फर्स्ट मध्ये 2 ने डिवायडेड होणार तर इथलंच आन्सर देणार फर्स्ट पायथन. नाही पायथन ज्यांनी 2 म्हटलेत ना त्यांनी थोडं मला हे सांगाल का एक्झिक्युशन. पायथन येणार. बरं पायथन हा. ठीक आहे आन्सर पायथन येईल कारण की हा कोड जो आहे फर्स्ट कंडिशन 2 त्यामुळे आपण ह्या लूप मध्ये एंटर करणार आहे आणि ह्या लूप मध्ये गेल्यानंतर पहिली ह्या लूपचा जो कंडिशन आहे हे चेक करणार आणि ही कंडिशन सुद्धा ट्रू आहे कारण 30 ला जेव्हा 5 ने डिवाइड करतो रिमाइंडर 0च येतो. जर तुम्ही 30 ला जेव्हा रिमाइंडर 5 कराल तेव्हा आन्सर 0 येतं आणि 0-0 मॅच झाले म्हणून इथं आपण ह्याच्यामध्ये एंटर करणार. ह्याच्यामध्ये एंटर केला की डायरेक्ट एक्झिट परत एल्स कडे जायचा प्रश्नच नाही. पायथन ठीक आहे. तर अशा पद्धतीने नेस्टेड लूप किंवा नेस्टेड कंडिशनल सुद्धा तुम्हाला यूज करता आले पाहिजेत. नेक्स्ट पॉइंट अँड ऑर. इफ A is greater than B and B is greater than C. Print Python. आता बॉडी मध्ये मी पायथन काय लिहितो तुम्ही ते तुमच्यावर डिपेंड आहे की काय लिहायचं आहे म्हणून मी सिम्पली टायपिंग मध्ये टाइम स्पेंड न करता मी डायरेक्टली इथं पायथन 1 पायथन 2 अशा पद्धतीने यूज करतोय. ठीक आहे इथे पायथन 1 आणि इथे पायथन 2. आपल्याला मेन शिकायचं आहे अँड म्हणजे इफ मध्ये तुम्ही अँड वापरू शकता. अँड म्हणजे काय दोन्ही कंडिशन ट्रू आहेत का आणि कंडिशन ट्रू असेल तरच हा पायथन प्रिंट होईल. तर मला सांगा दोन्ही कंडिशन ट्रू आहेत का. नाही मग तुमचा आन्सर येईल पायथन 2. ठीक आहे जर इथं मी ऑर लिहित असेल तर काय होईल तर पायथन 1 येणार. पायथन 1 कारण दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू झाली. ए इज ग्रेटर दॅन बी हा फेल आहे परंतु बी इज ग्रेटर दॅन सी तरी ट्रू आहे ना आपला बरोबर आहे. म्हणून याचा आन्सर मी रन केलं होतं का नाहीच केला. ओके जुना पण रन नाही केला ना. ठीक आहे बघा पायथन 2 आणि इथे ऑर लिहितो मी ऑर पायथन 1. म्हणजे अँड आणि ऑरचा सुद्धा उपयोग करू शकता. तुम्हाला हवा असेल तर ब्रॅकेट काही ठिकाणी तुम्हाला ब्रॅकेट वगैरे दिला असतील तुम्ही ब्रॅकेटचा यूज करू शकता. ठीक आहे असं काही नाही की ब्रॅकेट वापरू शकत नाही. ठीक आहे अशा पद्धतीने येईल. तर काही जण तुम्हाला ब्रॅकेट यूज करून दाखवतील काही जण ब्रॅकेट नसताना दाखवतील. तर अशा पद्धतीने तुमचा आन्सर येऊ शकतो. आता तुम्ही मला ह्याचा आन्सर सांगायचं ह्याचा आन्सर काय येईल पायथन 1 येईल की पायथन 2 येईल. पायथन 2. अजून कोणी आन्सर सांगेल. पायथन 2 बरोबर कारण की हे जे आहे आन्सर त्याला आपण पूर्णपणे ट्रू ला फॉल्स करतोय रिव्हर्स करतोय. ठीक आहे बी ग्रेटर दॅन सी हे ट्रू आहे ते ट्रू ला फॉल्स करतोय नॉट आपण वापरलेलं आहे ना. ठीक आहे म्हणून तर हे दोन्ही सुद्धा फेल झाले आणि दोन्ही फेल झाले म्हणून पायथन 2 आलेला आहे. ठीक आहे हे आपण अँड ऑर आणि नॉट ऑलरेडी लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे तर इफ इलिफ इफ एल्स इफ इलिफ एल्स अँड ऑर नेस्टेड इफ तर ह्या सर्व गोष्टी आज आपण कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे ज्यांना समजलेलं नाहीये त्यांनी परत हा एकदा व्हिडिओ बघा. तरी सुद्धा काही डाऊट असेल तर उद्याच्या सेशन मध्ये मला विचारा मी परत एकदा रिपीट करतो. ठीक आहे पण न समजता राहू नका आणि हे पुढे आपल्याला यूज करायचे आहेत. हॅलो सर. हा बोला. सेट आणि डिक्शनरी मला समजलं नाही. सेट आणि डिक्शनरी समजलं नाही तुम्ही काल सेशनला होता ना. होते सर पण नेटवर्क इश्यू होता थोडा त्यामुळे अटेंड नाही करू शकले. बरं मी तो 1-2 मिनिटांमध्ये फास्ट मध्ये सांगू का. हो चालेल. फास्ट मध्ये सांगतो जर तुम्हाला काही डाऊट असेल तर परत आपण उद्या बघूया. तर बघा सेट जो आहे
तो कर्ली ब्रॅकेटनी डिनोट केलं जातं आणि डिक्शनरी आहे हा सुद्धा कर्ली ब्रेसेसने डिनोट केलं जातं. पण दोघांच्या मध्ये फरक काय, जेव्हा तुम्ही सेट डिफाईन करता तेव्हा ह्याच्यामध्ये युनिफॉर्म व्हॅल्यूज असतात, पण जेव्हा तुम्ही डिक्शनरी डिफाईन करता तेव्हा ह्याच्यामध्ये पेयर्स असतात. पेयर्स कसे, सपोज हे नेम आहेत तुमचे आणि तुम्हाला सपोज एक नेम लिहायचे आहेत A, B, C, हे तुमचे नेम झाले. म्हणजे हा एक तुमचा एक व्हेरिएबल झाला. ठीक आहे. सेकंड एज घेतोय मी आणि एज मध्ये सुद्धा काही व्हॅल्यूज अशा पद्धतीने मी रॅन्डमली घेत आहे. म्हणजे तुमचे 2 कॉलम झाले. आणि अजून एक कॉलम घेतोय ज्याला आपण सिटी म्हटलो होतो आणि सिटी कॉलम, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी काही व्हॅल्यूज घेतोय, जसं की मी पुणे, एक मिनिट सॉरी, मुंबई, आणि नाशिक असे 3 घेतले होते. तर हा की आणि व्हॅल्यूचा पेअर आहे. हा आहे की आणि हे त्याचे व्हॅल्यूज आहेत. हा एक पेअर झाला. की आणि व्हॅल्यूचा पेअर म्हणजे डिक्शनरी, युनिफॉर्म डेटा म्हणजे सेट. ठीक आहे. आता मी दोघांना प्रिंट करून दाखवतो. हा तुमचा यस आहे, हा तुमचा डिक्शनरी आहे. डिक्शनरीचा उपयोग कधी केला जातो, जेव्हा तुम्हाला डेटा फ्रेम कन्वर्ट करायचा आहे. आता डेटा फ्रेम कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला एक लायब्ररी लागते, त्याचं नाव आहे पांडाज. त्याला पीडी म्हणून आपण एक कन्सिडर करूया. पीडी डॉट हे आपण नंतर पाहणार आहे, फक्त तुम्हाला ते कन्वर्जन कसं होतं हे तुम्हाला मला सांगायचं आहे. ठीक आहे. हे जे आपण डिक्शनरी क्रिएट केलेलं आहे ह्याच्यामुळे आपला एक डेटा फ्रेम क्रिएट होतोय. ओके. बघा आपण एक्सेल मध्ये लिहितो कॉलम नेम व्हॅल्यूज, कॉलम नेम व्हॅल्यूज, कॉलम नेम व्हॅल्यूज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे टेबल क्रिएट करण्यासाठी आपण डिक्शनरीचा वापर करतोय. ठीक आहे. हे आहे सेट आणि डिक्शनरी. डिक्शनरी मध्ये काय काळजी घ्यायची आहे, तुमचे जे नेम आहेत ना, हे नेम जे की आहेत हे डबल असू नयेत, म्हणजे युनिक असावेत. डुप्लिकेट असेल ना तर काय होईल, हा नेम आहे, हा एज आहे, तर हा नेम आहे ना हे डिरेक्टली ह्याच्यावर ओव्हरलॅप करेल. म्हणजे तुमचं एबीसीडी निघून जाईल, एबीसी, आणि ते पुणे, मुंबई, नाशिक असे आन्सर आहेत. तुम्हाला रन करून दाखवतो मी. असा आन्सर आहे. म्हणजे की मस्ट बी युनिक. डिक्शनरीची जी कॅरेक्टरिस्टिक आहे की मस्ट बी युनिक. की आणि व्हॅल्यूचा पेअर असतो. की आणि व्हॅल्यू सेपरेटेड बाय कोलन, एव्हरी पेअर सेपरेटेड बाय कॉमा. डिक्शनरी इज म्युटेबल डेटा टाइप. डिक्शनरी मध्ये इंडेक्सिंग नाही आहे. जर तुम्हाला डिक्शनरी मधून व्हॅल्यू घ्यायचे असतील तर गेट फंक्शन आहे. गेट सपोज एज हवं असेल तर व्हॅल्यू मिळतील. जर तुम्हाला व्हॅल्यू अपडेट करायचं असेल तर डी डॉट अपडेट, आणि परत एक स्मॉल डिक्शनरी क्रिएट करावं लागेल, तर डिक्शनरी मध्ये अपडेट होईल. जसं की ते मी मार्क्स घेईन किंवा पॉप्युलेशन घेतो. आता पॉप्युलेशन मध्ये 25, आता के मध्ये असतील किंवा लॅक मध्ये असतील समजून चला. तर डी तुम्ही अपडेट करा तेव्हा डी मध्ये अजून एक पॉप्युलेशन नावाचा एक कॉलम येईल इथे, किंवा ह्याला जरी रन केला डेटा फ्रेमला तर इथे पॉप्युलेशन नावाचा अजून एक कॉलम येईल. तर हे त्याचे काही मेथड्स होते. आणि सेट मध्ये सुद्धा आपण काही मेथड्स पाहिले होते. एक सेट घेतला होता ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 असे व्हॅल्यूज होते. बी नावाचा एक सेट होता ज्याच्यामध्ये 4 5 6 7 8 असे व्हॅल्यूज होते. ठीक आहे. जेव्हा मी ए इंटरसेक्शन करेन म्हणजे काय, ए आणि बी मधील कॉमन व्हॅल्यूज. आता कॉमन कोण आहे, 4 आणि 5. जेव्हा मी ए युनियन बी घेईन तेव्हा दोघांच्या मध्ये कंबाईन व्हॅल्यू म्हणजे दोन्ही व्हॅल्यू एकत्र येतील. आता सेटचा कॅरेक्टरिस्टिक काय आहे की सेट मध्ये इंडेक्सिंग नाही आणि सेट डुप्लिकेट व्हॅल्यू कन्सिडर करत नाही. म्हणजे इथे तुम्ही 5 5 5 5 भरपूर टाइम जरी दिले तरी 5 तो एकदाच कन्सिडर करेल. म्हणजे ह्या ए ची जर तुम्ही लेंथ चेक केली, लेन ऑफ ए, तर तुम्हाला 5 भेटतील. 1 2 3 4 5 हे पुढचे भेटणार नाहीत, कारण की हा युनिक व्हॅल्यूज तेवढाच कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये इंटरसेक्शन आणि युनियन हे 2 इम्पॉर्टंट
मेथड्स आहेत हे आहे सेटमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सेट आणि डिक्शनरी आहे. तर हे थोडं मी फास्ट मध्ये कव्हर केलेलं आहे. समजलं का? येस और नो? येस सर. ओके, ठीक आहे. आज थांबूया आपण. उद्या आपण पुन्हा नेक्स्ट लूप कडे जाऊया आणि EPLचा तुम्ही ट्राय करा, प्रॅक्टिस करा. थोडे क्वेश्चन्स क्रिएट करा तुम्ही, किंवा थोडे चॅट जीपीटी करून क्वेश्चन्स घ्या, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि जर कोणता क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल तर मला विचारा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो लाईव्ह मध्ये. ठीक आहे, आपण थांबूया आजचं सेशन इथेच. चला, बाय.